प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण रोजच्या जीवनातील काही इलेक्ट्रिक सेल्स बद्दल जाणून घेणार आहोत. सुरुवात करूयात. ड्राय सेल. The dry cells are used in our radio sets, wall clocks and torches. These are available in 3 to 4 sizes. The construction of a dry cell is as shown in figure 4.2. बघा, ड्राय सेल म्हणजेच ड्राय कोरडा विद्युत घट. सेल म्हणजे विद्युत घट. आपण रेडिओ, भिंतीवरचं घड्याळ, त्यानंतर आपल्या टॉर्चेस यामध्ये हे ड्राय सेल्स वापरतो. रिमोट 3 ते 4 प्रकारांच्या आकारांमध्ये हे ड्राय सेल्स उपलब्ध असतात. ड्राय सेल कसा असतो? हा प्रत्येकाच्या घरात, तुमच्यासुद्धा घरात आहे आणि तो तुम्ही प्रॅक्टिकली पाहू शकता. त्याचा अंतरंग कसा आहे ते. सध्या आपण या 4.2 आकृतीवरून ड्राय सेल समजून घेणार आहोत. चला बघूया ड्राय सेल. टेक अ लीड ड्राय सेल अँड रिमूव्ह इट्स आउटर कोटिंग. काय करा, एक निकामी झालेला कोरडा विद्युत घट घेऊन त्याचं बाहेरचं आवरण काढून घ्यायचं आहे आपल्याला. इनसाइड यू विल फाइंड अ व्हाइटिश मेटल लेयर. काय सापडेल तुम्हाला? आतमध्ये एक पांढरट धातूचं आवरण. दिस इज द झिंक मेटल लेयर. हे काय आहे? झेडियन, झिंक नावाच्या धातूचं आवरण, जस्त ज्याला मराठीत म्हणतात. दिस इज द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. आणि हाच आहे सेलचा निगेटिव्ह भाग, जो निगेटिव्ह टोक दर्शवतो. नाव केअरफुली ब्रेक ओपन दिस लेयर. देअर इज अनादर लेयर इनसाइड. आता काय करा, आता हे आवरण ऋणटोकापासूनचं अलगद हलकेच फोडायचं आहे आपल्याला. त्याच्या आत सुद्धा, म्हणजे या जस्ताच्या आवरणाच्या आत आणखी एक आवरण असणार आहे. अँड इलेक्ट्रोलाइट इज फिल्ड बिटवीन दीज 2 लेयर्स. या दोन्ही आवरणांमध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणजेच विद्युत अपघटनी भरून ठेवलेली असते. द इलेक्ट्रोलाइट कंटेन्स निगेटिव्हली चार्ज्ड अँड पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन्स. या इलेक्ट्रोलाइटमध्ये काय काय असते बघा. विद्युत अपघटनीमध्ये धनप्रभारित आणि ऋणप्रभारित आयन असतात. दीज आर द कॅरियर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि इलेक्ट्रिसिटी वाहणारे कोण आहेत? तर हेच कॅरियर्स, वाहक. द इलेक्ट्रोलाइट is a wet pulp of zinc chloride ZnCl2 and ammonium chloride NH4Cl. हे क्लोराइड म्हणजे काय? तर ZnCl झिंक क्लोराइड आणि NH4Cl अमोनियम क्लोराइड यांच्या मिश्रणाचा, ओल्या मिश्रणाचा, जसं आपण पीठ मळतो तसा ओला लगदा शेणासारखा करून तो त्याच्या अवतीभोवती लेपलेला असतो. There is a graphite rod at the center of the cell. या घटाच्या मध्यभागी एक ग्रॅफाइटची कांडी असते आणि त्याच्या आजूबाजूने असतो हा सगळा भरून ठेवलेला लेयर, जो मी आता सांगितला ओला. कशाचा? ZnCl2 आणि NH4Cl चा. त्याच्या बाहेर इलेक्ट्रोलाइट आणि त्याच्या बाहेर जस्त आणि त्याच्या बाहेर मेटलची कवरिंग. This is positive terminal of the cell. आणि हा ग्रॅफाइटचा जो रॉड आहे, हा रॉड म्हणजेच पॉझिटिव्ह टर्मिनल आहे सेलचं. A paste of manganese dioxide MnO2 is filled outside the rod. या रॉडच्या बाह्य बाजूला मॅंगनीज डायऑक्साइड MnO2, मॅंगनीज डायऑक्साइडची पेस्ट भरून ठेवलेली असते. Because of the chemical reactions of all these chemicals, electric charge is produced on the 2 terminals, graphite rod and zinc layer. काय होतं?
या सर्व रासायनिक पदार्थांच्या रासायनिक क्रिया घडतात. या अभिक्रियांमधून दोन्ही टोकांवरती म्हणजेच ग्रॅफाइट रॉडवरती आणि झिंकवरती इलेक्ट्रिक करंट तयार होतात, विद्युत प्रभार तयार होतात. अँड ॲन इलेक्ट्रिक करंट फ्लोज इन द सर्किट. आणि मग हा करंट विद्युत प्रवाह त्या परिपथातून वाहायला सुरुवात होते. ड्यू टू द वेट पल्प used in this cell, the chemical reaction proceeds very slowly. Hence, a large electric current cannot be obtained from this. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या विद्युत घटांमध्ये जो ओलसर लगदा वापरलेला असतो, रासायनिक अभिक्रिया त्यामुळे मंदपणे चालते, हळू, म्हणून मोठा विद्युत करंट यातून मिळवता येत नाही. Compare to the electric cells using liquids, the shelf life of dry cell is longer. द्रव पदार्थांचा वापर करून ज्या विद्युत घट बनवले जातात त्यांच्या तुलनेत याची क्षमता, कालमर्यादा ही अधिक असते, साठवण क्षमता. ड्राय सेल्स आर व्हेरी कन्व्हिनियंट टू यूज ॲज दिस कॅन बी हेल्ड इन एनी डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड अँड कॅन बी यूज्ड इन मोबाईल इन्स्ट्रुमेंट्स. आता याचा आणखी एक फायदा काय का हे विद्युत घट वापरायला सोयीचे असतात. ते आडवे, उभे, तिरपे, सरळ, उलटे कसेही ठेवता येतात आणि कुठल्याही प्रकारचे मोबाईल यूज कसा असतो यांचा, मोबाईल इन्स्ट्रुमेंट्स कोणत्याही चल साधनांमध्ये सहजपणे ते वापरता येतात, जे आपणही घेऊन फिरू शकतो आणि ह्या सेल्सलाही आपण सोबत घेऊन कॅरी करू शकतो, फिरू शकतो. आता आपण पाहणार आहोत लीड ॲसिड सेल म्हणजेच लेड आम्ल विद्युत घट. जसा की आकृतीत दाखवलंय, हा काम कसं करतो आणि काय आहे याची रचना, चला जाणून घेऊया. फिगर 4.3 डिपिक्ट्स द डिझाईन ऑफ अ लीड ॲसिड सेल. लेट अस एक्झामाइन इट्स प्रिन्सिपल. आकृती 4.3 मध्ये जसं दाखवलंय तसं लेड आम्ल या इलेक्ट्रिक सेलची रचना असते. त्याचं प्रिन्सिपल पाहूया आपण, तत्व पाहूया कसं कार्य करतो. This type of cell can be recharged after getting electrically discharged. इलेक्ट्रिकली डिस्चार्ज जेव्हा हे सेल होतात झाल्यानंतर पुन्हा विद्युत प्रभारित आपल्याला हे सेल करता येतात. The lead acid cell contains a lead electrode and a lead oxide electrode and both are dipped in dilute sulfuric acid. PbO2 carries a positive charge while the Pb electrode carries a negative charge. बघा, लेड आम्ल विद्युत घटात Pb म्हणजे शिशाचं एक विद्युत अग्र, Pb शिशाचं एक विद्युत अग्र आणि लेड डायऑक्साइड PbO2चं दुसरं विद्युत अग्र, दुसरं. हे Pb आणि हे PbO2 असे दोन विद्युत अग्र असतात आणि ते सल्फ्युरिक आम्लामध्ये बुडवलेले असतात, H2SO4. त्यानंतर काय होतं, PbO2 या अग्रावरती पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो, या रेड इंडिकेटरवरती PbO2 अग्रावरती पॉझिटिव्ह विद्युत प्रभार तयार होतो, तर Pb वरती ऋण प्रभार म्हणजेच निगेटिव्ह चार्ज तयार होतो. दोन्ही विभवांमधलं अंतर सुमारे 2 व्होल्ट इतकं असतं, जसं इथे चित्रात दाखवलंय 2 व्होल्ट्स. यातलं अंतर आहे विभवांतर, पोटेन्शियल डिफरन्स 2 व्होल्ट. आणि घटामधील पदार्थांचा रासायनिक एकमेकांशी केमिकल ॲक्शन होते आणि केमिकल रिॲक्शनमुळे दोन्ही विद्युत अग्रांवरती म्हणजे ह्या दोन्ही विद्युत अग्रांवरती both the rods electrodes विद्युत प्रभार तयार होतो आणि हा विद्युत प्रभार मग त्या घटातून वाहायला सुरुवात होते. जसं की आपण सुरुवातीला पाठीमागच्या काही व्हिडिओजमध्ये पाहिलंय, जेव्हा आपण एखादा ड्राय सेल जोडतो तेव्हा करंट वाहायला सुरुवात होते आणि लाईट ग्लो करतो, प्रकाशित होतो. सेम दिस काइंड ऑफ इलेक्ट्रिक सेल्स have a capacity to deliver large current. Hence, lead acid cells are used in cars, trucks, motorcycles and uninterrupted power supplies means UPS.
आता ह्या प्रकारचे जे विद्युत घट असतात त्यांच्यामध्ये मोठा विद्युत प्रवाह पुरवण्याची क्षमता असते, त्यामुळं यांचा वापरही मोठमोठ्या यंत्रांमध्येच होतोय. मोटारी, ट्रक, मोटारसायकल आणि मोठमोठे तुम्हाला अनइंटरप्टेड पॉवर जे देतात मीन्स UPS अशा प्रकारच्या यंत्रांमध्ये हा लेड आम्ल विद्युत घट म्हणजेच लीड ॲसिड सेल्स वापरले जातात. आता आपण पाहणार आहोत NiCd सेल म्हणजेच निकेल कॅडियम घट, निकेल आणि कॅडियम पासून तयार होणारा. दीज डेज अ व्हरायटी ऑफ गॅजेट्स आर अवेलेबल. सध्याच्या युगात वेगवेगळ्या प्रकारचे उपकरण, अमर्यादित प्रकारचे उपकरण उपलब्ध आहेत आपल्यासमोर. विच आर रिक्वायर्ड टू बी कॅरीड टू डिफरंट प्लेसेस. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला न्यावे लागतात. सच गॅजेट्स यूज NiCd सेल्स. मग अशा साधनांमध्ये या निकेल कॅडियम सेलचा वापर होतो. द सेल्स डिलिव्हर 1.2 पोटेन्शियल डिफरन्स अँड रिचार्जेबल. या विद्युत घटांमधलं विभवांतर पोटेन्शियल डिफरन्स आहे 1.2 व्होल्टचा आणि हे पुन्हा आपल्याला रिचार्ज करता येतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत इलेक्ट्रिक सर्किट. व्हेन अ सेल होल्डर, an electric bulb and a plug key are connected by connecting wires as shown in figure 4.4b and a dry cell is fitted in the holder figure 4.4a means this one and this one, then the bulb lights up by closing the plug key, here it is. आकृती 4.4 अ मध्ये दाखवल्याप्रमाणे सेल होल्डर म्हणजे जे सेल धरून ठेवतं मीन्स दिस इज, आणि आकृती 4.4b मध्ये दाखवल्याप्रमाणे परिपथ म्हणजे विद्युत घटाची रचना आहे. पूर्ण संपूर्ण इलेक्ट्रिक करंट दाखवला आहे. काय होतं, एक बल्ब आहे, एक विद्युत घट आहे म्हणजे सेल आहे, आणि एक प्लग की आहे म्हणजेच कळ, बटन. जेव्हा ह्या ठिकाणी आपण एखादा ड्राय सेल जोडतो आणि ही प्लग की इथे सध्या ओपन दिसते, ती जर इथे कनेक्ट केली तर लगेचच परिपथ पूर्ण होतो, करंट पूर्ण होतो आणि थोडक्यातच करंट वाहायला लागतो. करंट वाहायला लागला की बल्ब ग्लो करतो. मात्र जर तुम्ही ही प्लग की इथून काढून टाकली, अशी ओपन झाली, तर प्रवाह वाहताना अडचणी निर्माण होतात, तो खंडित होतो आणि मग त्यामुळे हा बल्ब ग्लो करत नाही. पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल, प्लग की अँड इलेक्ट्रिक बल्ब एवढ्या साधनांचा वापर करून आपण इलेक्ट्रिक सर्किट कसं असतं ते बघू शकतो. याला म्हणूया आपण सिंपल इलेक्ट्रिक सर्किट, एक साधा विद्युत परिपथ. कनेक्टिंग सेल्स जोडायचे कसे. You must have seen more than one electric cells connected in an electric circuit as figure 4.5a. In the transistor radio, 2 to 3 dry cells are seen to be connected in series. The purpose of doing this is to obtain more potential difference than that of a single cell. काय होतं, विद्युत परिपथात काही वेळा एकापेक्षा अधिक सेल आपण जोडतो. तुम्ही पाहिलं आहे ते ट्रान्झिस्टरच्या रेडिओमध्ये 2 किंवा 3 असे कोरडे बॅटरीज आपण टाकतो. याचा उद्देश काय, जास्त पोटेन्शियल डिफरन्स मिळावा. एका सेलने जर आपल्याला 1.5 व्होल्ट एवढा पोटेन्शियल डिफरन्स मिळणार असेल तर आपण 3 जर लावले तर तो तेवढा मल्टिप्लाय होणार आहे. जास्त पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला जास्त विद्युत प्रवाह देईल. Therefore, it is possible to obtain higher current if the cells are connected as seen in figure 4.5b. The connection of the cell is known as a battery of cells. जर 4.5b मध्ये दाखवल्याप्रमाणे जर आपण सगळे घट बॅटरी तिथे जोडल्या तर त्यास आपण काय म्हणूया, घटांची बॅटरी. एक बॅटरीच तयार केली आपण मोठी, बॅटरी ऑफ सेल्स. In this series connection, the positive terminal of one cell is connected to the negative terminal of second cell
and the positive terminal of the second cell is connected to the negative terminal of the third one. Therefore, if each cell has a potential difference of 1 volt, the total potential difference is right 3 cells will be 3 volt. काय म्हणणं आहे त्यांचं बघा. ह्या आहेत त्या दोन आकृत्या. आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपण एकमेकांना इलेक्ट्रिक सर्किटने हे सेल जोडतोय. मग इथे आपण 2 सेल जोडलेत. त्याच्यात फ्लोज ऑफ इलेक्ट्रॉन दाखवलाय. आता इथे बघा आकृती बी मध्ये. आकृती ए मध्ये रेडिओमध्ये जसं आपण एखाद्या यंत्रामध्ये बॅटरी टाकतो त्याची जशी जोडणी करतो तसे हे 2 सेल एकमेकांना जोडलेले आपण या चित्रात पाहू शकतो. तेच आकृती बी मध्ये 4.5 बी मध्ये काय झालंय बघा. हे सेल इथे एकमेकांना सरळ कनेक्शनने जोडलेत. इथे मात्र तसं नाहीये. याचा पॉझिटिव्ह याच्या निगेटिव्हला जोडलाय, याचा पॉझिटिव्ह याच्या निगेटिव्हला जोडलाय. म्हणजेच काय, चला पुन्हा एकदा बघूया. पहिल्या सेलचा पॉझिटिव्ह दुसऱ्या सेलच्या निगेटिव्हला जोडला, दुसऱ्या सेलचा पॉझिटिव्ह तिसऱ्या सेलच्या निगेटिव्हला जोडला, तिसऱ्या सेलचा पॉझिटिव्ह पॉईंट चौथ्या सेलच्या निगेटिव्हला जोडला आणि चौथ्या सेलचा पॉझिटिव्ह पॉईंट पुढे कॅरी करतोय आणि पहिल्या सेलचा निगेटिव्ह पॉईंट इकडे ओपन केला. तर इथे आपण एखादा इन्स्ट्रुमेंट लावू शकतो. आपल्याला एक सेल जर 1 व्होल्टचं असेल तर 4 सेल किती व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स देतील, बरोबर. तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स पाहिलेत, सेल्सची जोडणी पाहिली, त्यांना कसं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतं, चार्जेबल रिचार्जेबल सेल्स पाहिले. आणि जास्त जर आपल्याला करंट हवा असेल तर पॅरलल जोडून पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल्स एकमेकांना अटॅच्ड करून कशा प्रकारे बॅटरीज एकमेकांना जोडणी करून आपण पोटेन्शियल डिफरन्स जास्त मिळवू शकतो आणि त्या उपकरणासाठी जास्त करंट मिळवू शकतो, हे आजच्या लेसनमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय. पुढच्या लेसनमध्ये आपण इलेक्ट्रिक करंट बाबतीतच बघणार आहोत, पण इलेक्ट्रिक करंटचे मॅग्नेटिक इफेक्ट आपण पाहणार आहे. मॅग्नेट तर आपण स्वतंत्रपणे अभ्यासले आजपर्यंत, परंतु ह्या लेसनमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये इलेक्ट्रिक करंटमुळे मॅग्नेटिकवर काय इफेक्ट होतो ते पाहणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.